पुढे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी. छत्रपती संभाजी महाराज चौक ते नवीन डीपी रोड वाहतुकीसाठी खुला करण्याचे आवाहन. परंडा प्रतिनिधी. परंडा शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक ते नवीन डीपी रोड नगरपरिषद प्रशासनाने तातडीने विकसित करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी परंडा शहरातील व्यापारी वर्गाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली. परंडा शहरातील मुख्य बाजारपेठ व प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. शहराला जोडणारा मुख्य रस्ता तुलनेने अरुंद असल्याने मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असताना अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. विशेषतः बाजारपेठेच्या परिसरात वाहनांची गर्दी वाढल्याने नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, रिक्षा चालक तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. डीपी रोड सुरू झाल्यास वाहतुकीला मिळणार पर्यायी मार्ग. प्रस्तावित डीपी रोड विकसित करून वाहतुकीसाठी खुला केल्यास शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, बाजारपेठेतील कोंडी कमी होईल तसेच व्यापारी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. शहराच्या भविष्यातील वाढत्या विस्ताराचा विचार करता पर्यायी रस्ते विकसित करणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. डीपी रोडचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत असून आता नगरपरिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांची प्रशासनाकडे तातडीने कार्यवाहीची मागणी. परंडा शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डीपी रोडचे काम तातडीने सुरू करून हा मार्ग नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागण्यासोबतच नागरिकांचा वेळ वाचेल आणि व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळेल. तसेच शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, अशी भूमिका व्यापारी वर्गाने व्यक्त केली. नगरपरिषद प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या या मागणीची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाशी समन्वय साधत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जनतेने सहकार्य करावे, आम्ही विकास करू. दरम्यान परंडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी शहराच्या विकासासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. जनतेने सहकार्य करावे, आम्ही विकास करू. शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन डीपी रोडच्या मागणीवर कोणता निर्णय घेते आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे परंडा शहरातील व्यापारी, नागरिक व वाहन चालकांचे लक्ष लागले आहे. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. यावर परंडा नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांची प्रतिक्रिया. तुम्हाला सांगतो, विकास करत असताना सहकार्य लागतं त्याला. आता आम्ही जे विकास चालू केलंय, नाले असो, रस्ते असो, काम करत असताना आम्ही कधी कुणाला आमचं जवळचं, आमचं लांबचं असं कधी तुम्हाला ही आता चालू कामामध्ये दिसून आला का? भेदभाव, समान काम करावं लागलं. आम्ही जिथं आम्हाला अडचण येत असेल तिथं आमचं बी स्वतःचं बी काय असेल तर आम्ही काढून घ्यावं. पण कसा असतो, काम करत असताना सहकार्याची लई मोठी गरज आहे शहरात. आता समजा स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे, आमचे घंटागाड्या येतात, लोक काय करतात, घंटागाडीची वाट बघत नाही, नाली कचरा टाकतात, नाली परत ओरखोल होती. हीच कचरा आपल्या घरात गोळा करून कधी ठेवून गाडी आल्यानंतर ती टाकला तर आपलं गाव स्वच्छ राहील का नाही? पण ती सहकार्य कोण करायला पाहिजे? गावातलेच लोकांचं काम आहे, जनतेचं, की आपण याला आपलं गाव स्वच्छ ठेवण्याचं. राहिला विषय रस्त्याचा. रस्ते मोठे असल्याशिवाय मार्केटमध्ये गिराईक येऊ शकत नाही. पार्किंग करायला जागा नाही तुमच्या पैसे तर गिराईक कुठून येणार? महत्वाचं पार्किंग आहे, तरी आम्ही लई क्लिअर केलंय मंडई पार्क. अजूनही आमची काय मोहीम आहे परांड्यात. इस्त्री स्टँड पासून एक डीपी रोड आहे, दिलीप चेतककडे गावतळेवर, आणि गावतळेहून ते जात आहे जुना न्यू कॉलेज पासून. एक रस्ता आम्हाला काढायचा आहे. आता ती रस्ता कधी इस्त्री स्टँड पर्यंत काढला तर आपल्या किल्ल्यावर येणारे लोक किल्ल्याला जायला वाट आहे का परांड्यात? बाहेरची आवक कशी होईल?
जवळ बाहेरची आवक होत नाही तवर परंड्यातला व्यापार वाढत नाही. तर ती पर्यटनासाठी त्याला रस्ते पाहिजे ना मोठे. गाड्या कशी येते लागल्या तर मोटरसायकल बी येत नव्हती काही दिवस आधी, आता तरी यायला लागलेत म्हणा. आणि परवा अतिक्रमणाचं मुलगी तर तुमच्या माहितीत सांगतो, गावाचा विकास करण्यासाठी आपले सर्वांची लाडकी आमदार तानाजी सावंत साहेब यांचा स्वतः इंटरेस्ट आहे की परांड्याचा विकास कसा करता येईल, परांड्यात गार्डन बगीचे पर्यटनासाठी लोक बाहेरचे कसे येता येईल, त्याच्यासाठी रस्ते कसे मोठे करायचे, स्वतः त्यांचा इंटरेस्ट आहे. पण तुमची साथ पाहिजे. काय तुमची साथ लागते त्याला. का लागते? एखादा समजा तुमचंच करता येत असेल तर तुम्ही आम्ही बोलल्यावर तुम्ही काढायला पाहिजे. जसं आता रस्ते करताना कुणीच काय म्हणले नाही, मनाने काढले त्यांनी, बाबा शेट्टी काढले, तुम्ही कुणाचे बी गेले सगळे सहकार्य केलं ना आम्हाला. तसंच सहकार्य सगळे पर्यटक कधी असेल तर तुम्ही कुठलंही काम सांगा, आमच्यापासून थांबणार नाही. सगळ्यासमोर मी आज शब्द देतो. आता पाशाबाईनी म्हणले की पैशाची काही कमी नाही, कमी राहायचा विषयच नाही. नगर विकास मंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार साहेब आहेत. आमदार साहेब जे आहेत आपले ती स्वतःच इंटरेस्ट आहे त्यांना, निधी आणावं, काम कसं करावं. पण ह्याला तुमची साथ सध्या गरज आहे. आता तुम्ही जे म्हणताय सोनारी रोड ते डीपी रोड काढा. डीपी रोड ऑलरेडी तिथं डीपी प्लॅनिंग मध्ये आहेत. आमची महिनूची जी जागा आहे तिथं त्यांची प्लॉटिंग मधून जमिनीतून रस्ते गेलेले डीपी रोड, ही रस्ता होऊन जाईल. आणि दुसरे कुरडोळीवरून गावात चिटकलेले रस्ते काय डीपी रोड, कोर्टापासून एक रोड गेलेला आहे, कोर्टाचे कंपाऊंड पासून कुरडोळी ते आपले शिक्षक संस्थेचे पोलीस लाईन आहे का, पोलीस लाईनला चिटकून एक रस्ता गेलाय. आमचं 70% ती काम झालंय, फक्त 30% राहिलं आहे. ती कधी जोडलं तर ती गावाची एंट्री होती. माझ्या स्वतःच्या घरासमोरून एक रस्ता आहे, तिथून एक डीपी रोड त्याला पुढे गेलेलं आहे. ती एक गेला की तिथली असं जी फिरून यायची जी एंट्री आहे लोकांची, अशी मजूर आले तर ते कुठेही होत आहे. मंडई आठवडा बाजारात टिपू सुलतान चौकात ती रस्ता जात आहे. ती माणसाला जवळ जिथं जवळ पडत तिथं गिराईक गेल ना. आता गिराईक जवळ बघायला लागलाय. ज्यांना रस्ते असले तर जवळचे रस्ते जिथे तिथं गिराईक येणार. तर ती आमचं प्रयत्न चालू आहे. आणि तुम्ही जी म्हणता आता परवा आम्ही हद्दवाड घ्यायला लागलो शहरातल्या हद्दवाडमध्ये मी काय डीपी रोड आहे आणि अजून नवीन काय गाव वाढला म्हणून नवीन डीपी रोड अजून होते त्याच्यात. ही एक आमचं प्रस्ताव करायला चालू आहे आणि लवकरच ती मंत्रालयात जाईल. आणि तुमची जी मागणी आहे आणि लवकरात लवकर करू असं मी सगळ्यासमोर शब्द देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.